मी माझं काल 3:07 वगैरे काहीतरी भाषण संपलं आणि त्याच्यात 2 आणि त्याच्यानंतर 20च मिनिटांनी एक WhatsApp चॅट व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली. पण तो व्यवस्थित WhatsApp चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की एक तर पहिली गोष्ट मी Apple फोन वापरतो. तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे, तो आहे Android फोनमधला. कारण का त्याला 2 बार दाखवले. दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत. दोघांवरती स्क्रीनवरती येतं ते वेगवेगळं आहे. हा एक भाग झाला चोरीचा. दुसरा भाग म्हणजे फोटो. माझ्या WhatsApp वरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नहीं पॅशन है, हा WhatsApp डीपी आहे. हे मूर्ख ज्यांनी माझा WhatsApp निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही. फार पूर्वी वापरायचो. मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणतील चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच आहे, खोटा WhatsApp चॅट आहे. आणि मी सगळे पुरावेच दिलेत, की कसा WhatsApp चॅट खोटा आहे. एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही. माझा जो मराठीत WhatsApp जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं, ते सामाजिक असतं, त्याचं टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो. मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो. तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो. मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो. बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो, मी हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी टाकतो. त्या चॅट मधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला, की या लोकांची घाणेरडी मानसिकता अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की हीन वृत्तीची माणसं आहेत, घाणेरडी. त्या चॅट मध्ये काय लिहिलंय त्यांनी, की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय, या जे कोणी करतायत हे धंदे ते का गटाचे आहेत, ते का राजकीय पक्षाचे आहेत. मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं. त्या नेत्याने पण बघावं, दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत का भाजीपाल्याच्या गाडीवरती, की घ्या यांना विकत. कसं काय लिहू शकता तुम्ही, त्यांना जाऊन पैसे देऊन ये. दुसरी गोष्ट, दीपक केदारचं नाव आलं कुठनं. दीपक केदार पण विचारा दलित, आंबेडकर आहेत, आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता. तो माझा माणूस आहे, त्याला संधी द्या. अरे असं कोण बोललं, कधी बोललं, दीपक केदारांना मी कधी भेटलो. म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे, याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटरडेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅट मधून. आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तो चॅट तुला पाठवला कोणी, सांग टीव्ही वरती की मला हा चॅट यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील आता. मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला जाऊन करायला लावलं. आता मला माझे फक्त ते तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना त्यांना विनंती आहे की बघा जरा, हे भाषण संपल्या चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता. तो भाषण संपल्यावरती कसं काय येतो अचानक. म्हणजे मी आता, मला आता सुद्धा एक मेसेज आहे, तुम्ही शोधतोय, अतिशय अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ, मारायची धमकी. हे अजून माज गेलेला नाही, अजूनही मस्ती गेलेली नाही, काय भीतीच नाही. आता म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा WhatsApp आहे, ते शिव्या आहेत. मी आता पोलिसांना पाठवणार आहे, नाव आहे त्याच्यात, नाव नाहीये, नंबर आहे. मी आता नंबर WhatsApp याच्यावर टाकणार आहे, सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटर वरती.
पण म्हणजे कुठेही काही यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही. द्या धमकी, आता आमदाराला धमकी द्या, काय होतंय द्या. त्यांना हे माहित नाही, हा आमदार न घाबरणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या, मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार. मी अजूनही सांगतो, माझी लढाई ही माणुसकीची आहे. तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार. मी पण त्याच जातीत जन्माला आलो. पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे, ज्याने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. मी त्या हमालांच्या जातीतून येतो, ज्यांनी 1923 साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये, सिन्नरच्या मुख्य जागेमध्ये 14-15 एकर जमीन त्या काळी घेतली. त्यामुळे हे असलं बंजारी समाजाला उगाच कारण नसताना बदनाम करू नका. तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे जातच्या मागे लपू नका. आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या शहिदांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे. जरा इतिहास वाचा. हिरोजी फोर्जनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी? वाचा. तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल, तुम्ही गरिबांवर अन्याय कराल, स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल, आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्या. आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात. निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघतायत. खरं तर ही जात 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 या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलं. म्हणजे तुम्ही आता जर खून त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणुसकी संपलीच. अरे काय रे डिस्टर्ब करताय यार? कोणाचं असेल तर काढा ना बाहेर. त्याच रूपाने ठोंबरे आता म्हणतात की आवडांचा बुरका पीड आहे असलेल्या पोलिटिशियन ते असले खूप बघितले मी. मला त्याची काळजी आहे. उद्यापासून कॅलायन जायचेच नाही, त्यांना कायद्याचं ज्ञान. मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही मला. मला त्यांच्या उद्या आशील जातील गेल्या घरात त्यांच्या प्रश्न तिथे उभा आहे. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहितीये का? तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, कायद्याने गुन्हा आहे. आणि वाईट ह्या गोष्टीच आहे की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत. म्हणजे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन या. आणि असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन या? मी तरी लिहित माणसं घ्यावं या असं लिहू शकतो माणूस, की बाबा माणसं घेऊन ये रे. म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण माणसं घेऊन ये. यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल? मला कोणाचा दुसरी गोष्ट, कितीही रागात असतो, कितीही रागात, तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असत नाही. एरवी मी अजितदादाच म्हणतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही. पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही. मी साहेबांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे, मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावा मनामध्ये, ठीक आहे. माझा त्यांचा वैचारिक काय जे काय असेल ते असेल, पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही. मी अजित पवार बोललोय. मी जे केलंय ते अमान्य कधीच करत नाही. म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात? सगळे चेहरे कसे उघड होतात बघा, फटाफट फटाफट फटाफट. अरे खोटं करताना पण अक्कल लागते. खोटं करताना व्हॉट्सअप अनेक ठिकाणी वापरलं जातं, असं बघा व्हॉट्सअप हा बिझनेस झालाय का? असंही व्हॉट्सअप वरून तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता. आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की
हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे, आता कालपासून तुम्हाला माहिती आहेत का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केलेत? पीएम साहेबांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत लोकांनी आता. अमित शहाचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत. देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत. एडिटिंगला काय आहे? एडिटच करायचा ना, फोटो लावायचा, त्याचा हे ह्याच्यात मिक्स करायचा, खाली चॅट लिहायचा, झालं का? अशावरती कारवाई होईल का? पोलीस काही होणार नाही. काल FIR घ्यायला मी स्वतः गेलो. तिथे बसलो 1.5-2 तास. त्यांचे जे PI होते खेडकर ते तिथे बसलेले होते. माझ्या माणसाला तो FIR नोंदवण्यासाठी नंतर 4.5 तास लागले, जास्तच. आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा, म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट. आणि मी ती सांगितलंय ना की माझा फोन हा ऍपल आहे आणि तो जो चॅट आहे तो अँड्रॉइड वरचा आहे. मी अँड्रॉइड वापरतच नाही. मी माझा जो फोटो वापरलाय तो फोटो माझा कधी वापरतच नाही. माझा व्हॉट्सअपचा जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. एक पकडायचं असेल तर पोलिसांना 2 मिनिटाचं काम, कारण का चोरी आहे ती. काही खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू, आम्ही ट्विटरला पाठवू, माहिती घेऊ. काय माहिती घ्यायची गरजच नाही. ज्यांनी हा ट्विट केला आहे त्याला विचारायचं तुला दिला कोणी रे? इतका साधा प्रश्न आहे. बघूया आता पोलीस काय बीडमध्ये करतील अशी मला फार आशा नाहीये. पण बघूया आता एवढं सगळ्या घडल्यानंतर पण जर पोलीस करणार नसतील तर दुर्दैवीची बाब आहे. आणि जे मी सांगितलं ते खूप मोठं सत्य आहे की एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिंमत करतो की तू म्हणजे जे काही भाषा त्यांनी वापरली, मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने 1% बाजूला सरकणार नाही. तुम्ही कितीही धमकवा, तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला, मी पण त्याच जातीचा आहे. ज्या गावच्या बाबडी त्याच गावच्या बोली. त्यामुळे जातीचा जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे, गर्व आहे. पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व. तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात उतरलो. आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सोयी लावण्यासाठी राज्यव्यवस्था वापरता येत नाही, ते महाराजांनी आम्हाला शिकवलेलं नाही. सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चाला हे आम्हाला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवलंय. शाहूंनी तर ते कृतीत आणलं, फुलेंनी कृतीत आणलं आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं. त्यामुळे हे यातले जात पात हे ते मी मानत नाही, मानणार नाही. माझी जात, माझा धर्म हा पहिल्यांदा माणुसकी आहे, नंतर मग जे काय असेल ते. मी जेव्हा ट्रेन मध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना मुस्लिम म्हणे अत्याचार, तेव्हा लोक मला शिव्या घालायचे, अरे काय काय अरे काय. वडिलांच्या वयाच्या एका माणसाला 6 जण धरून चोपतात, त्याचा बिचाराचा डोळा गेला. त्याच्या बाजूने मी उभा नाही राहिलो, तो माझ्यातला माणूस गेलाय. सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या बाजूने नाही बोललो तर मला माझं अवघडल्यासारखं होईल. माझं असं आतमधलं खात राहील सगळं. आजही त्याला न्याय नाही देऊ शकलो आम्ही. मी जाहीर माफी मागितली आहे. सोमनाथ सूर्यवंशीला म्हणावं तसं न्याय नाही देऊ शकलो आपण. तो मेला कसा, तो कुठे मारला त्याला, कोणी मारला त्याला, काही आता पत्ता मिळत नाही. मी काल इथेही दुःख व्यक्त केलं की सोमनाथ सूर्यवंशीचं काय. संवेदनाहीन महाराष्ट्र बघण्याची सवय नाही मला. आणि जाता धर्माच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करायला पाहिजे. हे सगळं आपण जाती एकमेकांच्या पायात पाय घालू आणि महाराष्ट्र धर्म संपवून टाकू. त्याच्यासाठी मी उभा आहे. माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही, द्वेष नाही. हे जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअप मध्ये कोणाला अटक करावी, कोणावरती कारवाई करावी बिलकुल इच्छा नाही. पण सत्य लोकांच्या समोर आणा. आणि ज्यांनी केलाय त्यांनी दलित समाजाचे, मुस्लिम समाजाची माफी तरी मागाय. तुमच्यावरती कारवाई नाही करायची. दलित समाजाने ठरवलं तर तुमच्यावरती 1 मिनिटात अॅट्रॉसिटीची केस रद्द होईल. 1 मिनिटात. आणि तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदनाम करता. पैसे द्या त्यांना आणि मग ते येतील.
दलित समाज काय विकत घेता काय तुम्ही? संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं, मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं. कोणी दिला तुम्हाला अधिकार? काय त्या दीपक केदारची चूक? तो माझा माणूस आहे. तो माझा माणूस नाहीये. तो एक चांगला नेता आहे, वैचारिक बैठक असलेला नेता आहे. आणि ज्यांनी बनवलंय त्याला अजितदादांनी विचारावं, की अजित हे नाव टाईप करून कोणी हा व्हॉट्सअप बनवला? आणि त्यांनी कधीतरी सांगावं, मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टीव्ही समोर येऊन अजित बोललोय का? मी मान्य करतो, मी रागाच्या भरात अजित पवार बोललो. पण जर राग थंड झाला, की मी अजितदादांशी बोलत नाही. भलेही त्यांचा संपर्कात नाही मी, आणि मला संपर्कात म्हणजे मी एका मस्का पॉलिश करण्यासाठी करत नाही. पण जे मी करत नाही, ते माझ्यावरती बोट ठेवत जाऊ. मी द्वेषाने बाहेर पडेन. हेच तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला बोलतो. सर तुमच्या गाडीवर हल्ला असेल किंवा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी असेल आणि आता अशा प्रकारची व्हॉट्सअप चॅट तरी तुम्हाला दिवस नंतर त्रास ते ठीक आहे, त्याच्याने काही फरक पडत नाही. पण मला सांगायचं की माझ किती आहे, माझ हे एवढं सगळं चालू आहे, तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची. आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही, हे मी त्याला फोनवरनं शिव्या घालून सांगितलं की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही. पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्या दिल्या त्याला, फोनवर दिल्या. त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊद इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता, मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचा, मी असा व्हॉट्सअप पाठवला होता. पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही, कुठेतरी अंताला येतं. शेवटी जिंकतं ते प्रेम, जिंकती ती माणुसकी. हे असले या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं, पण हे पोलिसांनी लक्ष द्यावं की अजूनही माज उतरलेला नाही. इतका घाणेरड्या पद्धतीने, हिंस्त्र पद्धतीने, हिनियस क्राईम पुरावे मागतात आमच्याकडे. तुम्ही क्राईमचे पुरावे, अरे मी दिले ना. बबन गीतेला बोलवा. बबन गीते बिचारा फरार 1.5 वर्ष झाले. खोट्या गुन्ह्यात अडकवला पोलिसांनी त्याला. त्याच गुन्ह्यामध्ये बालविक कराड पण आरोपी आहे. तरी विचारलं, त्याच्यावरती बोलू नका, अरे त्याबद्दल बोला. अरे काय चालू आहे यार. रामकृष्ण बांगर त्यांच्या 12 संस्था खाण्याचा प्रयत्न केला. तो बिचारा माणूस घरातनं पळून गेला. म्हणजे पळून गेले म्हणजे बाजूला राहिले, कोण घाबरत नाही. पण त्यांना कसं अडकवलं पोलिसांनी, रामकृष्ण बांगरांना? आणि परत सांगतो की मारले गेलेले 60% तर वंजारीच आहेत, त्यांचे खून झालेत ते. मग तुम्ही कसले वंजाऱ्यांचे पोशिंदे आणि वंजाऱ्यांचे आधारस्तंभ आणि वंजाऱ्यांसाठी लढतोय? अरे कोणाला एका अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगावं की वंजाऱ्याची 1 इंचाची जमीन तरी मी कधी घेतली का विकत नावावर? काय तिथे 100 वंजारी तयार आहेत सांगायला की आमच्या जमिनी खाल्ल्या आहेत. कोणी खाल्ल्या मला नाही सांगायचं. नाही, जातीला कशाला बदनाम करताय? ही काय मराठा विरुद्ध वंजाऱ्यांची लढाई नाही आहे. संतोष देशमुख हा माझा नातेवाईक नाही, माझ्या पक्षाचाही नाही, माणुसकी आहे की नाही? तो एका दलिताला वाचवायला लागला, म्हणजे त्याच्यातली माणुसकी जागी होती संतोष. आणि बीड हा नेहमी पुरोगामित्वाला मदत करणारा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये असं चालू आहे. आणि म्हणून मी जे काही व्हॉट्सअप चॅट फिरवलाय ते सिरियसली घेतलं. मी त्याचं कारण एकच होतं की हा यांचा पडदा उघडा करायचा. आणि मी व्हॉट्सअप चॅट व्यवस्थित वाचलं 10 वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांच्या मनातला हा घृणास्पद जातीवाद कुठपर्यंत शिरला आहे की शेवटी त्यांना लिहून खोटं लिहून सुद्धा दलित आणि मुसलमानांनाच बदनाम करत वाटलं. एका दलित नेत्यालाच खेचावं असं वाटलं. आणि ज्यांच्या मनात अजितदादांविरुद्ध आहे त्यांच्या शब्दात आलं अजित. नाही, धमकी म्हणजे हेच ते काय ते फोन करायचा. तो कोणीतरी आहे, गरजे नावाचा कोणतरी आहे, त्याचा आता व्हॉट्सअप मिळेल मला. मी जास्त काय लक्षात येत नाही असल्या गोष्टींकडे. बघितलं मिळालं तर मी पोलिसांना पाठवणार आहे ते त्याचं सगळं. त्याचं नाव लिहिण्याची पण हिंमत नाही त्याची.
नाव पण नो नेम लिहिलंय, नो नेम. मला नावच नाही. अरे कमीत कमी बोलताना नाव तरी खाली बाळा, मी या नावाने तुम्हाला फोन करतो. दमाने देखील आता या प्रकरणात उडी घेतलेली आहे. मात्र त्या कालच्या मोर्चामध्ये म्हणतात, मात्र त्यांचं म्हणणं की रस असेल, शिरसागर असेल, आवड असतील, ते राजकीय फायद्यासाठी तिथे आले होते. मुंडेंनी ज्या पद्धतीने आव्हाडांची विरोधात सभा घेतली, त्यामुळे आवड त्या ठिकाणी. हे बघा, विधानसभेमध्ये पहिल्यांदा नाव कोणी घेतलं आणि आम्ही काय करतो ते आम्ही करतो, तुम्ही काय करता तुम्ही करा. आम्हाला काय तुमच्याबद्दलही बोलायचं नाही आणि आमच्याबद्दल तुम्ही चांगलं बोला अशी आमची अपेक्षाही नाही. या लढाईला सुरुवात कोणी केली? त्यामुळे मला काय कोण आलं माझ्याकडे, कोण गेलं कोणाकडे, हे मला काय बोलायचं नाही. मला कोणाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही. तुम्ही बांधील नाही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला. त्यांना काय माझ्यावरती बोलायचं ते मी जरूर बोलतो. सत्ताधारी पक्षामध्ये सुरेंद्र रसीद, प्रकाश सोलंकी मागणी केली आहे. त्यांनी कोणी काय केलं ह्याच्याशी मला काही करायचं नाही. हे प्रकरण राजकीय नसून हे प्रकरण सामाजिक आहे. तो काय माझ्या पक्षाचा नाही आहे त्याला राजकीय वळण द्यायला. तो कार्यकर्ता मुंदडाताईंचा आहे, तो कार्यकर्ता बीजेपीचा आहे, तो कार्यकर्ता पंकजाताई मुंडेंचा आहे. त्याला राजकीय अभिनिवेश नाही येऊ दिला मी. तो बीजेपीचा बूथ लेवलचा अध्यक्ष आहे. तरी आम्ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवलाय. आम्हाला काय करायचं नाही. पक्ष असेल, पण असं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला तुम्हाला मारता येतच नाही. मुंगी सुद्धा तुम्हाला संविधानाच्या नुसार मारता येत नाही. पण इतक्या हिंस्त्र पद्धतीने हत्या होणं, म्हणजे मी त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला, त्याचा पोस्टमॉर्टमचे फोटो बघितले. भगवान गडावरती एकदा भाषण केलं होतं पंकजा मुंडेंनी की तिथे नव्हते केलं, त्यांनी कुठे दुसऱ्या जागी केले होते. पण त्यांनी खूप आरोप केलेले, भावावर केले होते आणि भावाच्या मित्रावरही केले होते. मला काय त्याच्यात जायचं नाही. माझी लढाई स्पेसिफिक आहे. मला त्या भावांच्या राजकारणातही जायचं नाही, काय झालं नाही कुटुंबात त्याच्यातही जायचं नाही. माझं स्पेसिफिक आहे, स्पेसिफिक. मला असं फैरी नाही झालायचं. मी मूळ गुन्हेगार का पकडले जात नाही आणि एवढ्या दिवसात एवढ्या हत्यांच्या प्रकरण आहेत, त्याची चौकशी कोण करणार? आणि लोक आता बोलायला तयार झाली.